राम कृष्ण हरे रूप पाहता साजन तो
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जडलो तो आता पाय, 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 हो काय वेगळा, हो काय वेगळा तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली. वेगळा हो काही वेगळा तुम्ही संते कृपादान, तुम्ही संते कृपादान. जडलो तो आता पाय, जडलो तो आता पाय, हो काही वेगळा, हो काही वेगळा तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा वेगळा हो काही वेगळा तुम्ही संते कृपा केली.
तुम्ही संधी कृपा गे गंगेचा लिमुखाचे गंगेचा
गंगा गंगा जडलो तो आता पायी हो काही वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगेचा देवोघाची सांभाळिलो माय बापा सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगेचा ओघाची ओरसे जीवधाला ओरसे जीवधाला
काठेला मौन्याची तुम्ही संती कृपा केली गंगेचा उघाड समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्नितपाणिनरं मृणानाम् तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं तदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथमणमण दुसरे चरणासंतांचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा फेर आत्मरूप केलिया गणेश स्मरण होय सकळ विद्यांच्या धीकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी या वार करी या वार करी संतांच्या या वार करी मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी मस्तक माझा पायावरी या वार करी जडलो तो आता पायी होऊ काही वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगेचा निवगाची
प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेलं अभंग निश्चयावत्या भूतलावरती जेवढे म्हणून जीव जन्माला आले प्रत्येक जीवाचं व्यक्तीच्या जीवन सुखी समृद्ध आणि सफल व्हावं यासाठी ज्या महात्म्याने स्वतःच्या प्रपंचावर गाड्या एवढा पूज्य ठेवला आणि केवळ तुमच्या माझ्या कल्याणार्थ अखंड देह झिजवला असे वैराग्य मूर्ती देहूचे श्रीमंत श्री जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग सेवेसाठी उपस्थित केला आहे. विठ्ठला या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अत्यंत कृतज्ञ बुद्धीतून संतांच्या कृपेचा परिहार देत आहेत. अभंगावर काही बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं अतिशय गरजेचं आणि अगत्याचा असतो. अकारण करुणा वरुणालय भक्तवांची तडली जाणवण्याची पितांबरधारी भगवान परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा साधकाचे मायबाप योगांची माऊली अलंकापूर पीठाधीश्वर सकल संत कंठभूषण विश्व संत विश्व मौली ज्ञानोबराय वैराग्य राजऋषी जगदवंदनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रेम भांडारी श्री संत नामदेव महाराज आणि शांतीचे सागर श्रीनाथ बाबा आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी हिरवणे यांच्या अत्यंत अशा प्रकारच्या सहकार्यातून गेली 41 वर्ष आणि हे 42वे वर्ष संपन्न होते आणि या 42व्या वर्षामध्ये आज 5व्या दिवसाचे कीर्तन माझ्या महत्भाग्याने या सप्ताहाचे जे काही संयोजक आहेत की ज्यांच्या अथक परिश्रमातून हा गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रम संपन्न होत होते संयोजक मंडळी त्यांच्या माध्यमातून माझे अभिन्न हृदय मित्र वारकरी संप्रदायातील एक अभ्यासाच्या बाबतीमध्ये अग्रगणी असलेलं आळंदी क्षेत्रामधील एक व्यक्तिमत्व भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण सनईकर महाराज यांच्या माध्यमातून मजपर्यंत ही सेवा आलेली आहे. आपण सर्वजण आजच्या 5व्या दिवसाच्या 42व्या वर्षातल्या या संध्येला या कीर्तनामध्ये आज सर्व माता भगिनी आणि तुम्ही सर्व जाणती पारमार्थिक आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत अशा प्रकारचे उंच अशा शिखरावर पोहोचलेली सर्वच खाली बसलेली श्रोतृवर्ग आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम संपन्न होतो ही सगळी गुणीजन मंडळी एकाचं कुणाकुणाचं नाव घ्यावं सगळ्यांचीच नावं घेतली म्हणजे मृदंगाचार्य दोन्ही आमचे माझे अभिन्न हृदय मित्र स्वर्गीय कृष्णा महाराज यांचे किरण ज्ञानेश्वर महाराज म्हात्रे चुकलं होतं परत नाही या बाजूला मृदंगावरती साथ करतात. माझ्या उजव्या बाजूला रुपेश महाराज पाटील अत्यंत सुंदर अशा प्रकारचे दोन्ही मृदंगाचार्य आहेत. गायक मंडळी अत्यंत अशा प्रकारची सिरियल आहेत. फक्त मीच आता तुमच्यामध्ये सगळ्यात कमी आहे. मला थोडंसं जरा सांभाळून घ्यायचंय. 1 तास 1.5 तास 1.25 तास आपल्या वेळेमध्ये माझ्या बरोबर असलेले आमचे हरिवेदाचार्य श्री हरिभक्तीपरायण रामकिसन महाराज कोलमकर हे माझ्या बरोबर आहेत. आदी करून सर्वच आपण मान्यवर मंडळी आपल्या सर्वांच्याच एकोप्याने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य श्री ज्ञानराज महाराज हे आळंदीत होते. पहिल्यापासून जसं पाहतोय मी तसेच आहे. आळंदीतही तसेच होते, अजूनही तसेच आहेत.
अजिबात बदल नाही. अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाची एकनिष्ठतेने आपल्या अंतःकरणपूर्वक सेवा करत आहेत. म्हणून अशा सर्वच तुमच्या दिग्गजांच्या आज मला मध्ये उभा केलेला आहे. आमचे सनईकर महाराजांनी मला ही आज तुमच्यामध्ये सेवा करण्याची संधी त्यांच्यामुळे मध्यस्थी झाली आणि आता मला तुम्ही सगळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या गावातील सगळी मंडळी माझ्यापर्यंत तो प्रयत्न झाला, फोन झाला आणि वेळोवेळी या मंडळींनी मला बरं का फॉलो घेतला. विठाला म्हणून खऱ्या अर्थाने इथपर्यंत येणं झालेलं आहे. आजचा हा अत्यंत महत्वाचा तुमचा एका पर्वाच्या काळावरती आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना अतिशय पर्वणी म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अनुग्रह दिन उद्या आहे आणि म्हणून ते औचित्य साधून खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या अभंगातून अत्यंत कृतज्ञ बुद्धीतून ज्या संत महात्म्यांच्या कृपेचा परिहार देता येत असा अभंग तुम्हीसाठी घ्यावा असं मला वाटलं बरं का. आणि म्हणून हा अभंग पुढे आहे. विठाला आपण माझ्या समोर बसलेले विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आपापल्या जीवनाला थोडस जर आपण पाठीमागे घेऊन गेलो, कुठे माता भगिनी तुम्ही आणि आमची सर्व ही सहकारी मंडळी आपण थोडस आपल्या पूर्व भूतकाळामध्ये जाणार आहोत. कशासाठी? ज्या वेळेला आपल्याला कळायला लागलं, काय कळायला लागलं की आपल्याला या जगतामध्ये कुठलं तरी क्षेत्र निवडलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाचं एक उंच अशा प्रकारचा आलेख निर्माण व्हावा, अशा प्रकारचं आदर्श जीवन म्हणून जगलो असं पुढे भविष्यामध्ये कोणी म्हणावं. आणि म्हणून असं आपल्याला अवलोकन होणारं कुठलं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा आगळा वेगळा ठसा आपण उमटू शकतो, असं क्षेत्र आपण आपल्या जीवनामध्ये निवडण्याचा प्रयत्न केला नक्की. आणि त्या पद्धतीने मग कोणी इंजिनिअरिंगला गेलं असेल, कोणी डॉक्टरेट करत असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या जी काही फील्ड आहेत त्या फील्डला काम करत असतील, आधी करून कोणी घर बांधायचं काम करत असतील, आहे की नाही, कॉन्ट्रॅक्टर आधी करून ती सगळी मंडळी आपल्या जीवनाला मग कुठेतरी आपलं पुढे चालून भविष्यामध्ये जीवन अत्यंत अशा प्रकारचं बरं का वंदनीय आणि महत्वाचं या जगातलं एक जीवन म्हणून ठरावं, याच्यासाठी आपण प्रयत्न करत निघालेलो आहोत, आहे की नाही. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही असाल, एकाच एक क्षेत्र नाही, माझ्या समोर बसलेल्या प्रत्येकाचं एक भिन्न भिन्न क्षेत्र आहे आणि त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाची एक उंच अशा प्रकारची वाटचाल व्हावी या ध्येयाने प्रेरित होऊनच आपण आपल्या जीवनाची सुरुवात केलेली आहे. विठाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण असाल, मग खुर्चीवर बसलेले असतील, खाली बसलेले असतील, उभा राहिलेले असतील, आहे की नाही, प्रत्येकाला हेच वाटतं की माझ्या जीवनाचा एक वेगळा आलेख निर्माण व्हावा आणि त्याच्यासाठी ज्या ज्या क्षेत्रामध्ये मग आपण काम करतो की नाही, कुठल्या क्षेत्रामध्ये ज्याचं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रात काम करत असताना भावना मात्र त्या क्षेत्रामध्ये यशस्वी असावं ही आहे का वाटतो ही आहे. बोलत चला. या क्षेत्रामध्ये आपण आपला अमूल्य किमतीचा वेळ खर्च करून त्या क्षेत्रामध्ये आपण जर का रात्रंदिवस जर प्रयत्नशील असो तर कशासाठी? सफल व्हावं, यशस्वी व्हावं का असफल असावं याच्यासाठी? सफल व्हावं, आहे की नाही. मला हेच उत्तर पाहिजे होतं. का नसावं हे उत्तर तुमच्याकडून का नसावं? का आपण जर त्या क्षेत्रामध्ये सर्व जर आपलं जीवन जर झोकून देत असेल तर त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं ही भावना माझ्यासह आपल्या सगळ्यांची असणं काही गैर नाही. बरं, काही गैर नाहीये. पण एक सांगू का, ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असू त्या क्षेत्रामध्ये आपल्याला असा अलौकिक असा आलेख निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी त्या क्षेत्रातलं आपल्याकडे काय हवं आहे? काय हवं आहे? भांडवल हवं आहे. भांडवल म्हणजे काय?
नॉलेज हवंय आहे की नाही, ज्ञान हवंय आहे की नाही. त्या त्या क्षेत्रामधलं मग आपल्याला काय असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. अर्थात भांडवल तितकंसं आपल्याकडे उपलब्ध असावं लागणार आहे, तरच आपण त्या त्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रामध्ये आपण सफल होऊ. अन्यथा जर आपल्याकडे काहीच नसेल आणि आपण जर म्हणत असू की मी त्या क्षेत्रामध्ये मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो निवडले, घरी झोपा काढल्या, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होणार. कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, भांडवलाची आवश्यकता आहे. क्षेत्र भरपूर आहेत, 1 तास उरला खटवांगरायाची. क्षेत्र भरपूर आहेत, पण सगळी क्षेत्र माझ्या वेळेच्या, माझ्या बुद्धीच्या, माझ्या सगळ्या गोष्टी पाहता सगळं आवाक्याच्या बाहेर चाललंय. पण 2 क्षेत्राचा विचार मात्र मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आज करतो. एक आहे प्रपंचाचं क्षेत्र आणि दुसरं आहे ते परमार्थाचं क्षेत्र. विठाला मी आपल्याला सांगितलं 2 क्षेत्राचा विचार करायचा. एक आहे प्रपंचाचं क्षेत्र आणि दुसरं आहे त्याला म्हणतात परमार्थाचं क्षेत्र. मला वाटतं बहुतेक बसलेले पैकी आणि उभा राहणारे पैकी माझ्यासह आपण सगळे या 2 क्षेत्रामध्ये बसतो, आहे का नाही. एक तर प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये, नाही तर परमार्थाच्या क्षेत्रामध्ये. या 2 क्षेत्रामध्ये आपण बहुतेक बसतो, आहे की नाही. मग पहिल्यांदा प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे काय भांडवल लागतं, काय असावं लागतं. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर काय लागतं, आहे की नाही. याचा जर विचार केला तर पहिल्यांदा आपल्याला सिद्धांताचं वाक्य बोलतो, क्षेत्र कुठलंही असू द्या त्याच्यामध्ये पहिली गरज आहे ती म्हणजे प्रयत्नाची. पहिली गरज आहे प्रयत्नाची. मग संसार असो अथवा परमार्थ असो, आहे की नाही. संसाराच्या बाबतीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबांचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला जर प्रपंचामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करा. सायासे करीसी प्रपंच दिनानी, 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 प्रपंच दिनानी, सायास करते प्रपंच दिनानी. भज शिकवण्या तुझे हरिशिन भज शिकवण्या तुझे हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे गौया गुणे, हरि जीवन वदति गौया गुणे, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. सायासे करीसी, महाराज म्हणतात प्रपंच करीशी, पण कसा करीशी. सायासे करीसी, इथं प्रपंच करीसी दिननिशी, पण कसा करीसी. सायासे करीसी, एकदा का सायासाने जर प्रयत्न पूर्वक आपल्याला प्रपंच करावा लागतो, तसा परमार्थ सुद्धा प्रयत्न पूर्वकच करावा लागतो. बरं का, तुकोबारांची भाषा आहे, मनचं बोलणार नाही. तुकोबारांचं तो स्पष्ट उत्तर देतात, आम्हाला भगवान परमात्मा आमच्या पर्यंत आला, त्याचं कारण आम्ही काय केले, प्रयत्न केले. देवती बळे धरेला साया, देवती बळे धरेला साया, देवती धरेला साया, देवती बळे धरेला साया, देवती बळे धरेला साया, देवती बळे धरेला साया,
दासायासी देव तुझे बरे धरी दासायासी करुणिया नाट्य उपादेचा करुणिया नाट्य उपादेचा पूर्व पक्षीना पूर्व पक्षीना करुणी सायास उपादेचा पूर्व पक्षीना देवती बळे धरिला सायासी परमार्थ करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत. प्रपंच करायचा असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा माझे ज्ञानोबाराय बोलले प्रयत्न करावे लागतात. पण खाली बसलेले आहेत अत्यंत प्रपंचामध्ये मुरलेला व्यक्ती उभा राहिला आणि म्हटलं महाराज आम्हाला पारमार्थिक क्षेत्रातलं पाहिजे तेवढं ज्ञान नाहीये पण प्रपंचामधलं मात्र थोडंफार कळतंय. का बरं? माझ्या आयुष्याच्या आता 70 पर्यंत मी येऊन टेपलेलो आहे आणि माझ्या स्वतःच्या प्रपंचातले माझे अनुभव असे आहेत की मी काम करत असताना फर्स्ट सेकंड थर्ड नवे जर ओव्हर टाइम मिळाला तर तो सुद्धा माझ्या जीवनामध्ये मी सोडलेला नाही. मी खूप अशा प्रकारचं प्रपंचासाठी पळालो. रिटायर होईपर्यंत या मंदिरामध्ये सुद्धा कीर्तनाला सुद्धा मी कधी वेळ दिला. कोणी जर मला पावती मागायला आलं तर वर्गणी द्यायला सुद्धा माझ्याकडे वेळ तिकडे सुद्धा मी कधी डोकावलो नाही. केवळ आणि केवळ रात्रंदिवस जे पळत राहिलो होते प्रपंच यशस्वी होण्यासाठीच पळत राहिलो. परंतु अजूनही प्रपंच माझा यशस्वी झाला असं मात्र मला दिसत. बरोबर आहे का? आज माझ्या समोर बसलेले सुद्धा सर्व माता भगिनी असतील माझे सर्व ही सगळी वडीलधारी आपण सगळे माझ्यासह आपण सगळी पळतो पळतो पण अजूनही आपला प्रपंच यशस्वी झाला असं कोणाला वाटतं का? खरंच सांगा वाटतं का? मग मला सांगा आपण काय एवढं पळतो ते काय आपला प्रपंच अयशस्वी असावं याच्यासाठी? खरं सांगा ना. प्रपंचामध्ये यशस्वी असावं याच्यासाठीच पळतो की नाही? महाराज प्रयत्न तर आमचे चाललेले आहेत की नाही? चाललेले आहेत. मग का मिळत नाही? त्यावेळेला उत्तर असं येतं ज्ञानोबाराय बोलले उत्तर मग हे येतं की तुमच्या प्रारब्धाची साथ तुमच्या प्रयत्नाला असावी लागते. ज्ञानोबाराय बोलले भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे संपत्ती जाता पैसे घरी घे. ज्ञानोबाराय बोलले भाग्याचं भडस झालं पाहिजे म्हणजे भाग्य अनुकूल झालं पाहिजे. मग संपत्ती जात अपैसे घरी घे आहे की नाही? मग काही नाही. एकदा का प्रयत्नाला प्रारब्धाची जर जोड झाली की प्रयत्न मात्र हे मग निमित्ताला राहतात आहे की नाही? मग यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय सुद्धा संत महात्म्यांची वचन आपल्याला सांगतात व्यवसायानिमित्त फळ व्यवसायानिमित्त महाराज म्हणतात फळ देत असे संचित. मग निमित्ताला व्यवसाय आहे पण संचित जर एकत्रित आणि प्रयत्न एकत्रित दोघांचा जॉईन झाला रे झालं मग
रस्त्यावर बसणार काही कालापूर्वी, काही वर्षापूर्वी, पण माणसं म्हणतात आज मात्र ते रस्त्यावरच नाही, आज एका कंपनीचा मालक आहे. आज कंपनीचा मालक आहे. काय होतं यांच्याकडे? काही नव्हतं. पाहिलं आम्ही या माणसाला पाहिलं, काही नव्हतं, पण आज मात्र त्याच्याकडे 10-5 गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, कंपनीचा मालक आहे. काय कारण आहे? काही नाही. त्याचे प्रयत्न चालू होते आणि त्याच्या प्रारब्धाने त्याला साथ दिली, तो प्रपंचामध्ये यशस्वी माणूस दिसतो. परमार्थामध्ये सुद्धा प्रयत्न काही कमी चाललेत का? प्रयत्न पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रयत्न हे सगळी मंडळी माझ्यापेक्षा आहे की नाही, माझ्यापेक्षा जुनी आहेत की नाही? प्रयत्न चालले का नाही? खरं सांगा. आपले सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. कशासाठी? वाटोळं व्हावं. आम्ही जे काही आज प्रयत्न करतो, ही माझ्या पुढे आहेत मृदंगाचार्य. खरंच सांगा, बोट फुटले तरी 10 नदी किती 10 तिकडे तिथे वाजवतात. हा धुंगा धुंगा कडकड धुंगा कडकड धुंगा तिकडे हा वाजवतात नाही सगळं, है की? आणि गायक मंडळी सा नी रे ग म ध नि सा सा नी र प म ग रे सा. कशासाठी चाललंय? सगळं चाललं ना, आमचं भोकनपट्टी चाललेली आहे. भागवताचार्य बसले. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कशासाठी चाललो आमचं हे सगळं? आम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं याच्यासाठी रात्रंदिवस पळतोय आपण, पण आपलाही मिळेल का? प्रयत्न नाहीत का? पण परमार्थामध्ये प्रयत्न करतो आपण, पण प्रयत्नाला जोड परमार्थामध्ये जी असावी लागते ती कृपेची. एकदा का प्रयत्न असले ना, त्याला जर का आपल्याला कृपा जर जोड जमली तर मग मात्र आपल्याला परमार्थामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. या अर्थी आपण नुसतं धावतोय आणि आपल्याला जर फल मिळत नसेल तर कुठेतरी अजून आपण कृपेश पात्र नाही असं समजलंच पाहिजे. कृपेशिवाय होत नाही. भागवताचार्य आहेत, भागवत चाललंय म्हणून एक प्रसंग भागवतामधला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळी काल्याचे कीर्तन श्रवण केलेली मंडळी आहात, करत आहात. गोकुळातल्या गवळणी भगवान परमात्म्याच्या ज्या काही घोड्या आहेत त्या घोड्यांची गाराने यशोदामाईकडे देण्यासाठी तिथल्या त्या गवळणी नित्य आपले येऊ लागल्या. यशोदामाई ऐकून थोड्याशा जरा म्हटलं असं का करत असेल मुलगा, आणि म्हणून भगवान परमात्म्याला म्हटले, कान्हा इकडे. या सगळ्या गवळणी आलेल्या आहेत, काय सांगतात? काय सांगतात आई मला काय माहिती. तू खोड्या करतो, यांच्या घरी जातो, बरोबर आहे का? मला माहित नाही, त्या म्हणत असतील तर मग आई तू सांग. त्या म्हणतात म्हटल्यावर तू सांग काय करू. त्यावेळेला यशोदामाई म्हणते, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा.
थोड्या करू नको. भगवान म्हटले आई तू जर सांगितलं असतील तर मग आता मी थोड्या करणार नाही. पण सवयी 10-5 दिवस गेले, पुन्हा थोडी झाली आणि पुन्हा गवळणी आल्या. यशोदामाई म्हटले आता काय करायचं. याला सगळ्या पद्धतीने कुरवाळून सांगितलं, याला बाबा म्हणून सांगितलं, दादा म्हणून सांगितलं, काना म्हणून सांगितलं, पण ऐकत नाही. मग यशोदामाई थोडीशी जरा रागवली आणि यशोदामाईने सांगितलं कृष्णा खबरदार, कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी आता ताकीद म्हणजे आता तुला मी खबरदार दम देऊन सांगते, आता जर कुणाच्या घरी जर गेला मला जर कळलं तर तंगड म्हणता की नाही तुम्ही, माझ्याशी गाठ आहे. जर का आता तू त्या पोरांच्या नादी लागला मला कळलं तर माझ्याशी. यशोदामाई म्हटली आता जर का कोणी काही गाराने सांगितली इथून पुढे कोणाच्या घरी जर गेला तर माझ्याची गाठ आहे त्या खांबाला बांधेल. भगवान परमात्मा म्हणले आई मला फार मोठ्या मोठ्यांनी चॅलेंज दिलं पण ते माझ्या पुढे टिकले नाही. तुझं तर काय निघाली. मला चॅलेंज केलेलं आवडत नाही. भगवान बोलले आई ठीक आहे तू म्हणतेस ना बांधणार आहे तर मग आता तुला एक संधी देतो. भगवान परमात्म्याने लगेच पुढे केली. दुसऱ्या दिवशी यशोदामाईची तळपायाच्या मस्तकाला दिली. भगवान परमात्म्याला धरलं, परत ओढत ओढत खांबाजवळ आणला आणि यशोदामाईने दोरी घेतली आणि आता बांधू लागल्या. पण बांधत असताना झालं काय, जिथं गाठ यायची ना तिथं 2 बोट दोरी कमी पडली. भागवतामध्ये श्लोक आहे त्यांना उद्या पूर्ण विचारा. द्विअंगुलम न्यूनम, 2 बोट दोरी कमी पडली. काय काय हे 2 बोट अनेक टीकाकारांनी याचा भाव सांगितलं. एक भाव सांगतो काय 2 बोट. यशोदामाई म्हणते मी बांधणार आहे म्हणून 1 बोट दोरी कमी पडले. भगवान बांधला जात नाही. आणि रागात असल्यामुळे मी बांधणार आहे, अहंकार असल्यामुळे देवाची कृपा नाही म्हणून दुसरं बोट दोरी कमी पडते. माझं म्हणणं असं आहे की यशोदामाईला हा बांधला जाणार नाही हे माहीत नसावं मग यशोदामाईनी म्हणावं की मी तुला बांधणार आहे. पण गंमत अशी आहे ज्या ज्या वेळेला त्या गवळणी गाराने सांगायला यायच्या त्यावेळेला यशोदामाई उलट त्या गवळणींना सांगायच्या, गवळणींनो ज्याला तुम्ही बांधण्याचा धरण्याचा प्रयत्न करताना तो तुमच्या हाताला येणारा नाही तो बांधला जाणारा म्हणतो ते का नाही. गवळणींनो कोण म्हणतंय यशोदामाई कुठल्या गवळणींना, शिरवण्यातल्या गवळणींनो. सगळ्यांनी माझ्या पाठीमाग म्हणायची यशोदामाईच्या गवळणींना म्हटली. काय म्हणते आपण म्हणू. हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याशी धरू पाहता गे, तुम्ही याशी धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता यशोदामाई म्हणतात त्या गवळणींना शिरवण्यातल्या सगळ्या. यशोदामाई म्हणू लागली गवळणींनो हा कोण आहे, हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही यासी धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. मग हा हाताला येणार नाही तुम्ही धरू पाहता
जे म्हणणारी यशोदामाई आहे तीच त्याला बांधण्याचा धरण्याचा प्रयत्न करते. मला सांगा हे असं का करते माहित असून सुद्धा माणसं म्हणतात ना हो आम्ही सांगतो ते पिऊ नको त्याने काय होतं सगळ्याला माहितीये पण ते का पित मला काय माहिती त्याला का माहित नाही का प्रपंचाचं वाटोळ खानदानाचं पिढ्यानपिढ्याचं वाटोळ त्यांनी झालं की नाही. पण तरी हे असं का झालं यशोदामाई कोण माहित असून का झालं त्याचं कारण एकच आहे. यशोदामाई रागात आहे. एकदा का मनुष्य रागात आला की त्याचा विवेक संपला जातो हे त्याचं उत्तर आहे. विठाला विवेक संपला की मग रजोगुण आणि तमोगुण वाढला जातो आणि त्या रागाच्या भरामध्ये मग माणूस काय कृती करतो ते त्याला कळत नाही. याचे साक्षीदार आपण सगळे आहोत आहे की नाही. सगळे आपण जे आहोत याचे साक्षीदार आहोत. रागात आलो माना नका चालू तुम्ही रागात आले जीवाच्या पलीकडे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ती म्हणजे तुमची अर्धांगिनी. पण रागात जर आले तर अशी बाई माग सारखं छान दिसत देतो की नाही देत. इकडची माणसं चांगली आमच्या मराठवाड्यामध्ये अवघड रागात आल्या तुम्ही भांडण कुणाबरोबर करता की नाही होतात की नाही. प्रेमात होतात का राग आल्यावर होतात खरं सांगा. रागात आल्यावर भांडणं होतात प्रेमात भांडणं होत. रागात आल्यावर मग आपल्या पोटच्या मुलाला सुद्धा बाई अशी खणखण वाजवती का नाही. मग रडायला लागल्यावर मग त्याला 5 बोट उमटले की मग तीच बाई म्हणजे काय माझं लेकरू तुला मारलं बाळा रडू नको. आता तुझी आग व्हायला लागली कान ठळ्या बसल्या कान फुटला आता काय रडू नको. मग तीच आपलं त्याला उचलते आणि हॉस्पिटलला नेते आहे की नाही. काय झालं कान फुटला कशाने फुटला आपल्याला लाज वाटते मीच मारली. मी मग कबूल करते की मी रागात आले मला कळलं नाही हो मी रागाच्या भरात मारली सहज मारली पण उद्योग झाला ना. म्हणजे रागात आलं की आपण आपल्या पोटच्या लेकराच्या सुद्धा कानामागे आहे की नाही रागाच्या भरामध्ये. तर भगवान परमात्म्याची आई असली तरी सुद्धा रागात आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याला बांधण्याचा प्रयत्न करतात परंतु यशोदामाईला भगवान बांधले जात नाहीत. आणि मग यशोदामाई हतबल झाल्या आणि मग यशोदामाई म्हटल्या माझा तव खुंटला उपाव देवा माझे जे उपाय होते ते आता खुंटले. आता तुला आता तुझी माझी लाज तुझ देवा आता तुला काय करायचे ते ठरव. आणि मग नम्र झाल्या हात जोडले भगवंताने बांधून घेतलं. विठाला बर का कृपा असल्याशिवाय पारमार्थिक क्षेत्रामध्ये प्रयत्न असले तरी पण कृपा जर नसेल तर यशस्वी होता येत. हे मी आपल्याला बोलत होतो कृपा असावी लागते. कोणाची कृपा असावी लागते कारण परमार्थामध्ये अनेकांच्या कृपा आहेत. मी काय काय तुम्हाला किती कृपा आहेत कितीतरी कृपा आहेत पण आता सगळ्या सांगता येणार नाही. पण एक प्रमाण सांगतो किती कृपा आहेत याला पुरावा तर दिला पाहिजे ना. किती कृपा आहेत तुम्ही म्हणता किती आहेत प्रमाण आहे त्याला सुद्धा भरपूर आहेत. माझ्या माता भगिनीला मी पुन्हा एकदा म्हणतो ज्यांनी आता म्हणलं नाही ना त्यांनी आता म्हणायचं मागच्या सगळ्या ऐकलं का आवाज येतोय का मागे मग म्हणा लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची लाडकिले कमी संताची हो
आहे काय माझ्याकडे शिकल्या का मी त्यांना शिकवले काय आपली भेट आहे का कधी पण किती सुंदर म्हणतात टाळी वाजवा जरा त्यांच्या तुम्हाला म्हणायला लावायचं का नको म्हणजे का झाकली मोठ आपली बरोबर आमचा मेळ नाही तुम्ही बघा किती सुंदर बसल्या किती सुंदर बसल्या पण आमचं इथंच पहा ना तिकडं 4 लोक इथं 4 लोक इथं 4 तिकडं आमचा मेळ लागणार नाही विठाला विठाला मजवर कृपा बहुतांची आम्ही लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची कृपा म्हणजे कुणा कुणाची आता तुम्हाला काय काय सांगू बऱ्याचशा मंडळीची कृपा आहे पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं ही संधी सोडायची तरी थोडीशी जरा युक्तिवादाने सोडू मराठी व्याकरण आणि संस्कृत व्याकरण आपल्याला माहिती आहे ना मराठी व्याकरणामध्ये किती वचन आले एक वचन आणि अनेक वचन अशी 2 वचन आली संस्कृत व्याकरणामध्ये किती आली काय बाबा अवघडच झालं विठाला एक वचन द्विवचन आणि अनेक वचन असे 3 वचन आली बरोबर आहे का नाही महाराज चुकलं तर मला सांगा ना 3 वचन आली 3 मग या 3 पद्धतीने आपल्याला तिघांची कृपा सांगतो कमीत कमी या व्याकरणाच्या संबंधाने तिघांची तरी सांगतो काय पहिला जो काही तुमच्या माझ्यावरती कृपा करण्यासाठी तळमळ करणारी या जगामध्ये एक जी आहे त्यांना म्हटलं जातं श्रुती माता अर्थात वेद काय त्यांना तळमळ आहे अहिता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा है की नाही श्रुती माता म्हणजे आई आहे बापही आहे म्हणून तर या वेदाचं या श्रुती मातेचं म्हणणं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात कोणीही कान आड टाकू नये कशासाठी ज्याला भगवान परमात्म्याची कृपा संपादन करायची असेल त्याने वेदाने सांगितलेलं ऐकावं या कारणे पै बापा जयाती आपुली कृपा तेने वेदाची निरोपा आनन तिजे वेदाची निरोपा तेने आननी तिजे कोणी ज्याला जया अति आपुली कृपा ज्याला आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये कृपा संपादन करायची असेल त्याने या कारणे पै बापा त्याने सांगितलेलं काना आड टाकू नये कारण त्या वेदाला तळमळ आहे आणि त्याच्याकडे काही कमी नाही तो श्रीमंत सुद्धा आहे की नाही वेद श्रीमंत आहे की नाही ओवी आठवते का वेद संपन्न बहुठाई परिकृपण वैसा नाही तो कानी लागला ती वर्णा संपन्न आहे सगळं काही खरं आहे परंतु त्याच्याकडे एक मात्र बाजू कमी आहे ती म्हणजे कुठली तो कृपण आहे कृपण म्हणजे काय तिखट कळतो का नाही कळला कंजूस नाही कळला मग किच्चूस नाही वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय वैद्य बाबा सांगायचे मग किच्चूस कुणाला म्हणायचे ते सांगायचे जेवायला जर का पंक्तीला बसले आणि तूप वाढायला आणलं तूप वाढलं आणि तेवढ्यात त्या तुपात माशी पडली आणि त्या मक्की चुसने पाहिली मग काय करतो तो ती त्याला वाटणार बाप कशी काय काढून टाकायची एवढं मोठं तूप चांगलं वाढलेलं आहे तो 2 बोटामध्ये ती उचलतो आणि असं पाहतो किती तूप व्हायला चाललंय त्याला तो मोह आवरत नाही तो तोंडाने केला चोखतो
कळलं? झोपतो आणि पुन्हा पाहतो, काय राहिले का, आता काय तू त्याला राहिला का, मैस आहे. हा? अरे त्या तुपाच्या नादामध्ये ती माशी सुद्धा तू सगळी टोकली आहे की नाही. मला सांगा, असा मक्की ज्यूस वेद संपन्न भरपूर आहे, पण कसा आहे, मक्की ज्यूस आहे, चिकट आहे. असं बहुतेक घडतं. आमच्या संयोजक जे असतात ना, जे कार्यकर्ते, त्यांनाही बहुतेक हे पाहायला मिळतं. तर याच्यापेक्षा अजून खाली येऊन बोलू का. भरपूर संपत्ती असते, पण म्हटले सप्ताह चालू आहे, कीर्तन आहे, सगळं आहे, थोडीशी मदत विपंत आहे, सगळ्या गोष्टी आहे, मदत. तो म्हणतो तसलं आमच्या खानदानाला धारजील नाही. भरपूर आहे, पण मक्की ज्यूस आहे, कंजूस आहे, तो काय देणार. अजून काय, वेदाकडे जसं कंजूस आहे तसं त्याच्याकडे अजून एक न्यूनता आहे, म्हणजे काय, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना स्वाद घेतो आणि श्री आणि शूद्र जे असतील त्यांना मात्र बाहेर ढकलतो. आणि ही क्षमता असल्यामुळे संतांनी सांगितलं ही सर्व व्यापक नाही, त्याला बाजूला. मग भगवान परमात्मा तरी आहे की नाही सर्वस्व. भगवान परमात्म्याकडे काय कमी आहे, मला तो आई आहे, तो बापही आहे की नाही. भगवान परमात्मा आई बाप आहे की नाही, त्याला म्हटलंय की नाही, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे बाहेर पंढरी आहे भीवरे खातिरे, आहे भीवरे खातिरे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. विठ्ठल बाप आणि आई कितीतरी प्रमाण आपल्याला संत वाङ्मयामध्ये सापडतात. तो आई आणि बाप आहे की नाही. तसा भगवान परमात्मा आई बाप आहे, तसा तो कृपाळू आहे, म्हणूनच आहे की नाही. म्हणून तर तो करुणाघन आहे, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जाको हाऊत पार, तुका म्हणे हातव कृपेचा सागर आहे, सागर आहे कृपा. किती
किती कृपा आहे त्याच्याकडे, खूप कृपा आहे. आणि महाराष्ट्राला सगळे जण त्यामुळे आवडतात. कृपावंत किती दीन बंधू आवडती सगळे त्याला. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला ते बोल. अभ्यासी माणसं असली मदत होते. कृपावंत भगवान परमात्मा समर्थ. समर्थ जर म्हणाल तर त्याच्यासारखा काय महाराज? समर्थ कोण आहे? तुझी आसते वेदासी बोलणे, सूर्याची चालणे, सूर्याची चालणे, तुझ्या बळे ऐसा ब्रह्मांडाचा वृक्षाची पाणी आले ज्याची सत्ता, एवढं सत्ता आहे, सर्व सत्ता त्याची आहे. म्हणून त्याच्यासारखं सत्ताधीशही नाही, कृपावंत आहे. मग सगळं असताना अडचण काय आहे महाराज? जातीपातीचाही विचार करत नाही. शबरी माते सारख्यांचा त्यांनी उद्धार केला. दैत्याच्या कुळांमध्ये ज्यांनी बर का भक्त प्रल्हाद भक्ताने अवतार घेतला तर त्याची जात आणि कुळ पाहिलं, जातवित गोत ते पाहत नाही. पण तिथंच पुढं सांगितलं काय? भजे खा त्वरित भावना. काय सांगितलं? भजे का त्वरित. पुढे दिलं उत्तर, भाव पाहिजे, भावना ऐक नाही, भावना पाहिजे. उंचनीच्या काही लेणे भगवंत काय पाहतो? थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, माता भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. भगवान परमात्मा कशाचा भूकेला हे सगळं जरी असलं तरी त्याला भाव पाहिजे, थोर प्रेमाचा. किंवा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. भाव बळे आकळे ये रवी नाकळे. भाव पाहिजे. मग एकदा का भाव झाला तर महाराज म्हटले, शुद्ध ज्याचा भाव झाला पुरी नाही. तुका म्हणे भाव जवळी धरुणी, आणि भाव लागतो मग महाराज भगवान परमात्मा जवळ येतो. पण आपल्या जीवनामध्ये आपलं सगळं चाललंय, पण आपला भाव, आपलं प्रेम कसं आहे? त्याला धरून आणण्या एवढं पक्क नाही. कशावरून सांगू तुम्हाला? आपल्याकडे जाऊ द्या, मी थोडस लांबते पण बोलतो. आपल्याकडे एखादी अशी यात्रा असते का? आमच्या मराठवाड्यात असते, पोळा म्हणतात त्याला, पोळा, बैल पोळा माहितीये का? त्या दिवशी मग सगळे जे काही गावातली जे देवता असतील ना, देवदेवता, त्याला सगळ्याला नारळ फोडण्याची पद्धत आहे प्रत्येकाला. मग तुमच्या गावात यात्रा भरतात का? यात्रा, त्या यात्रेला नारळ फोडता की नाही? सगळी फोडता. सगळ्या तुमच्या ग्रामदेवताला. खरं सांगा फोडता तुम्ही? वा 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 वा, किती छान आहे. म्हणजे फोडता. तुमची यात्रा असेल त्या दिवशी तुम्ही सगळ्या देवतेला नारळ फोडता. पण मला सांगा, इथे आला तर नारळ फोडलं आणि चांगलं निघालं तर काय करता?
हा पिशवीत घालता, पण नारळ फोडलं आणि ते जर का नासक निघालं तर उचलता आणि पिशवीत घालता, काय करता? हा, देवाला नासक खायला ते काय शुद्धीवर नाही का देव? खरं सांगा ना, आपला भाव हा, काय आहे? हा, म्हणून देव सगळं आहे पण भाव पाहतो. एक लक्षात ठेवा. हा, देवाला भाव पाहिजे, पण संत महाराज याच्या पुढे आहेत. संतांना आई म्हटलं झालं, बापही म्हटलं गेलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कृपावंत काय मे पतित कीर्तिवानो, काय मे पतित कीर्तिवानो, काय मे पतित कीर्तिवानो. संत आई आहेत, बाप आहेत, आणि कृपाळू कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. संत हे कृपाळू पण आहेत, परमात्मा कृपाळू आहेत, पण त्यांच्याकडे काही नाही का? महाराज म्हणतात त्यांच्याकडे भरले आनंद भंडार. संत उदार उदार भरले आनंद भांडार. भांडार. भरले अनंत प्रकारचे भांडार, श्रीमंत भरपूर आहे. एक संत उदार आहे, संतांच्याकडे खूप काही आहे. तर एवढंच आहे का? नाही हो. मग ते जातीपातीचा विचार करत ते करत नाही. न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार. कुळाचा विचार करत नाही आणि भावनेचा महाराज म्हणतात त्याचा विचार करत नाही, यातीचाही करीत नाही. भलतिया भावे पाडीत से तुटी, जन्मोळ्याली भावनेचा विचार नाही, कशाचा विचार नाही. खरं सांगतो, संतांकडे गेलात ना, ते कशाचाच विचार करत नाहीत. का बरं? कारण ते संत आहेत, संत आहेत म्हणून ते विचार करत नाही. कारण ते आई आणि बाप आहेत. एक सांगू तुम्हाला, बापाला तुम्ही काही म्हणा, पण शेवटी तो बापच असतो की नाही? खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या वडिलाला काय म्हणत होते? तुम्ही तुमच्या वडिलाला काय म्हणत? बाबा. तुम्ही हो बाबा. तुम्ही अण्णा. अण्णा. हे तू बाळा, तू काय म्हणतो? पप्पा. तू पप्पा, पप्पा, अण्णा, बाबा म्हणतात. मला सांगा डॅडी, डॅडी. मला सांगा, डॅडी म्हणा, पप्पा म्हणा, अण्णा म्हणा, नाही तर बाबा म्हणा. मला सांगा, म्हणून बाबा म्हणला म्हणून काय तुझा बाबा झाला का? तो बापच आहे की नाही? अण्णा म्हणलं तरी बापच आहे, पप्पा म्हणला तरी बापच आहे, डॅडी म्हणलं तरी बापच आहे. तसं संतांना संत म्हटलं तरी ते संतच आहेत, आणि त्यांना भोंदू म्हणलं तरी ते संतच. थोडं लक्षात ठेवा. आणि म्हणून संतांच्याकडे एवढी महाराज विशाल अशा प्रकारची अंतःकरणाची विशालता आहे की तुम्ही काही म्हणला आणि त्यांच्याकडे जरी गेलात ना, त्याचे तुमच्या माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. महाराज, वेळ भरपूर होत चाललेला आहे, त्यांची कृपा झाली तर नेमकं काय होतं एवढं सांगा. मी आपल्याला सांगतो, संतांची कृपा झाली तर परमार्थ करण्याचा संकल्प होतो एक, संतांची कृपा झाली तर परमार्थिक साधनेवर योग्य पद्धतीने जीवन बर का आरूढ होतं दोन, आणि संतांची कृपा जर झाली तर माणसाचं सर्वसामान्याचं जीवन भगवंताच्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचतं हे तीन.
संतांची संकल्प कृपा, संतांची साधन कृपा आणि संतांची साध्य कृपा जीवावर होते आणि मग जीवनाला बर का आदर्शवत जीवन म्हणून मग संबोधलं जातं. एवढं लक्षात ठेवा. संतांची संकल्प कृपा काय आहे सांगू. बैसता संताचे संगती गळो आले कमळापती आपले कोणी सणबती निश्चय येते दृढता. बैसता संताचे संगती काय झालं आपुले कोणीच नवती. संताचे संगती बैसता आपुले कोणीच नवती हे कळू आले. काय म्हणावं कसं करावं लागेल याचं. हे कमळापती संताचे संगती बैसता आपुले कोणीच नवती कळू आली. संतांच्या संगतीत बसल्यावर हे कळतं आणि मग संकल्प होतो कशाचा. धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी देवा. सर्व जगात हे मिथ्यात्व ध्यानात येतं आणि मग एकच म्हणून सार असलेला भगवान परमात्मा आहे त्याला शरण मनुष्य जायला म्हणजे परमार्थ मार्गावर तो चालायला प्रवृत्त होतो. आणि मग इथे आला की मग तिथे खचून जाऊ नये म्हणून त्याच्यावरती साधन कृपा संत करतात. कृपया केली संत जनी माझी अलंकारे देवा हे लाविली तुका चरणी लोळत काय करतात कृपा करतात आणि मग साधनावर मग जीवन आरूढ होतं आणि मग तशी संकल्प आणि तशी साधन कृपा संत जीवावर करतात. तसं जीवाला साध्यापर्यंत नेऊन पोहोचतात. जी साध्येपर्यंत जाण्याची जी कृपा आहे ती जर कृपा तुमच्या माझ्यावर झाली तर काय बदल होतो त्याचं उत्तर सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. जडलो तो आता पायी जडलो तो आता पायी हो जडलो तो आता पायी जडलो तो आता पायी जडलो तो आता पायी हो जडलो तो Rama
केली गंगेत चाली उगाची, सांभाळलो माय बापा
केलो दाबा वेगळा ओरसिया जीव झाला तुका केला मौन्य तरी संधी कृपा केली गंगे चाली ओघाची महाराज म्हणतात तुझ्या संत महात्म्याने मला परमार्थामध्ये आणल्यानंतर सांभाळलं नव्हे नव्हे भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवलं. अशा प्रकारचे अलौकिक ज्या संत महात्म्यांचे आमच्यावर उपकार आहेत त्या संतांच्या बद्दल काय बोलावं कृतज्ञता व्यक्त करतात शब्द नाही. महाराज म्हणतात फक्त एकच करावं भले की माथा ठेवी जे भले हेची भले हे केलं. महाराज म्हणतात बस आपण काही बोलू नये आता फक्त मौन बाळगावं एवढंच बोलण्यासारखे शब्द त्यांच्या उपकारापुढे नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारचे अलौकिक उपकार त्या संत महात्म्यांनी आतापर्यंत आपल्याही जीवनामध्ये केलेल्या त्या संत महात्म्यांच्या बद्दल आपण काय बोललो नाही. फक्त एकच आपण हात जोडून नम्र प्रार्थना करू शकतो संत महात्म्याने की तुकोबाराय ज्ञानोबाराय करून संत महात्म्याने आम्हाला मागे काय झालं ते माहित नाही पण इथून पुढे तरी भगवान परमात्म्याच्या कृपेला पात्र होऊया अशा प्रकारची जी कृपा म्हणून ती आमच्या जीवनामध्ये तुम्ही करावी आणि आमच्या जीवनातलं जे काही वाईट आहे ते वाईट सगळं संपून आमच्या जीवनात सर्वत्र जीवन म्हणून आहे ते जीवन आमचं जगण्यास पात्र होईल अशा प्रकारची कृपा आपण आमच्यावर करावी. अशा प्रकारची करुणा तुमच्यासह आपली माझ्यासह तुमच्यासह सगळेजण तुकोबाराय ज्ञानोबारायच्या चरणी करूया आणि थांबूया. शब्द अभद्र गेला असेल हुकूम झाली असेल आई वडिलांचा अंत परंपरा सोडून द्या. व्यवस्थित आहे ते माझ्या गुरुजनांच्या मजपर्यंत आलं आणि ते योग्य आहे ते त्यांचं आहे त्याचा विचार आपल्या जीवनामध्ये करून आपली योग्य अशी वाटचाल होऊन आपण आनंदाची आम्ही बनवत एवढे फक्त भगवान परमात्म्याच्या सांगतो. जाता जाता एक सूचना देतो. आयुर्वेदाचार्य श्री भक्तीपरायण रामकिशन महाराज आपल्या माझ्या बरोबर गेली 2-3 वर्षापासून दररोजच त्यांची तळमळ आहे की आज माणसाला अन्न वस्त्र निवारा याची अडचण राहिली नाही. भूतकाळात होती आज माणसांना ते भरपूर झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये 4-6 भाऊ जर एकत्रित असले तर शर्ट जर म्हणाल तर 1-2 शर्ट असायचे. ते कपड्याची अडचण होती राहायची अडचण होती. पहिले कौलाची घर होते आज कौलाची घर नाही बिल्डिंग येणार आहे. आज कपड्याची नाही आज कपडे एवढे येते आज जर का गेलो आपण तर आपल्याला सरपण आणायची सुद्धा गरज कपाटाची कपाट भरल्यास कपड्याची नाही. अन्न मुबलक अशा पद्धतीचं झालं तर एक हरवले आपण ते म्हणजे आरोग्य. आरोग्य सगळ्यांचं धोक्यात आहे. घराघरामध्ये आज आरोग्याने आपण सगळे त्रस्त झालेलो आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये बीपी आहे शुगर आहे थायरॉइड आहे कॅन्सर आहे पोट साफ होत नाहीये किडनी स्टोन आहे मूळव्याध आहे गुडघे दुखतात कंबर दुखतात घुटे दुखतात डोकं दुखतं आहे की नाही केस गळतात चेहऱ्यावरती वांग येतात दिसायला कमी लागलेले आहेत केस पांढरे लवकर व्हायला लागलेले आहेत कानातून ऐकायला कमी या सगळ्या ज्या समस्या आहेत आपल्याला आज भेडसावत आहेत. आपण आरोग्य हरवत चाललेलो आहोत आणि म्हणून कधी कधी काय सुनामी सांगता येईना. आता कोरोना गेला आहे की नाही पण आपण एकच म्हणावं देवाला जी बरे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे वाचून आलो. महाराज म्हणतात की बस आता ती कृपा होती पण आता आरोग्य आपल्याला चांगलं मिळवणं आपण चांगल्या प्रकारचं आपलं जीवन या जगामध्ये जगणं होऊन आपल्याला चांगल्या प्रकारची पुढची आपली जी प्रापंचिक स्थिती आणि पारमार्थिक स्थिती शरीर रूपाने चांगली करता यावी यासाठी त्यांनी सुंदर अशा प्रकारचे काही प्रॉडक्ट आणलेले खरं सांगता ना नफानाच होता याच्यावरती विचार. बाहेर जर गेला तुम्ही पित्ताचं औषध आज बरोबर आहे 100 मिली औषध आहे याच कंपनीचं परंतु बाहेर जर घेतलं तर ते 167 रुपयाला ते त्याच कंपनीचं तेच औषध पण यांच्याकडे केवळ बरं का 200 मिली केवळ 100 रुपयामध्ये देतात आणि त्यांच्याकडे ते सर्च करून त्यांनी जर कुणाला पित्त असेल तर 100% ते जळलं जातं. 100 रुपयामध्ये 5 रुपयापासून तुम्हाला जर एखाद्याला कुणाला गुडघा दुखतोय कंबर दुखतोय मान दुखते 5 रुपयाची पुडी आहे पाऊच मध्ये असे काही आहेत. काही व्यंजन म्हणजे काही झेंडूबाम सारखं आहे तुळशी आहे 8 प्रकारच्या तुळशी एकत्र केल्या आपल्याला माहित सुद्धा नाही.
एक तुळशी जर आपण घरामध्ये दररोज असेल तुमच्याकडे पहा, एक तुळशीचे 5 पानं दररोज खाल्ले ना तर 56 रोग आपल्याला दूर राहतात. एवढं तुळशीमध्ये ताकद आहे त्या पानामध्ये, पण खातो कोण? तुळस लावतो कोण? हा, आज आम्हाला तुळशीला जागा शिल्लक राहिली नाही. आज असं महाराज आता काय सांगावं तुम्हाला, बिल्डिंग मध्ये गेलो तर आपलं हिंदूचं घर आहे की नाही इथं असं वाटतं. आहे की नाही? आज तुळस आपण सगळं तुळशी आज काय पाहायला भेटेल दुर्मिळ झालं. तर त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारची ताकद होती. पण आपल्याकडे ते पाहायला आता दुर्मिळ होऊ लागलं. पण त्यांनी 7 तुळशी आणि त्याच्यात मध मिक्स करून अशा प्रकारची तुळशी आपल्यापर्यंत आणलेली आहे. आपल्याला आरोग्य मिळावं या दृष्टीने अल्प दरामध्ये आहे, काही काळ इथे मिळेल. त्याचे आपण या ठिकाणी ते घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा करून घ्यावा. आमचे सदैकर महाराजांनी सूचना दिली होती, ते मला म्हटले भरपूर आणा, त्यांना माहिती आहे ना, तिकडे माझ्या कीर्तनामध्ये ते असतात, ते मला म्हणत होते भरपूर आणा, पण भरपूर आणा कधी काय माझ्या बापाचा कार्यक्रम. हा, जेवढं आहे तेवढं आता वाचून राहिले तेवढं आणलंय. हा, दररोजच ते जातंय, पण आता काय जेवढं आहे थोडंच आहे तेवढं आपण या ठिकाणी आहे त्याच्या संधीचं सोनं कराल करा. बोलण्याच्या ओघामध्ये एकदा शब्द गेला असेल, थोडीशी वेळ जास्त झाली 10 मिनिटं, अति महत्वाची. कुठेतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला असता तुम्ही, 10 मिनिटं जास्त पण होत नाही, सगळं मोबाईलवर आहे. पण तरी 10 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल टाळकरी मंडळीची क्षमा मागतो. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे देवा बोले उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिता जे कारणी बोला हो तुका मध्ये जाणे करा राखा माया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 काळकरी मंडळी बघा रामकृष्ण हरी. हा सप्ताह आता 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण संजय महाराज यांनी